नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर विजय शिंदे, सहाय्यक प्राध्यापक अर्थशास्त्र विभाग प्रमुख गोखले एज्युकेशन सोसायटीचे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय जव्हार जिल्हा पालघर. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गुणक या संकल्पनेविषयी माहिती घेणार आहोत. लॉर्ड केन्स यांनी आपल्या रोजगारविषयक सिद्धांतात ज्या दोन साधनांचा वापर केला त्यापैकी एक साधन म्हणजे गुणक आणि दुसरे प्रवेग होय. गुंतवणुकीचा उपभोगावर कसा परिणाम होतो हे गुणकाच्या संकल्पनेतून सांगितले जाते. गुंतवणुकीतील मूळ वाढ आणि त्यामुळे एकूण उत्पन्नात झालेली अंतिम वाढ या दोहोतील संबंध गुणकाच्या आधारे स्पष्ट केला आहे. गुणकाची कल्पना R.F. कान यांनी मांडली. त्याला रोजगार गुणक असे म्हटले जाते. गुंतवणूक व रोजगार पातळी यामधील संबंध रोजगार गुणकाच्या साहाय्याने स्पष्ट केला आहे. गुणकाची व्याख्या: गुणक म्हणजे गुंतवणुकीत होणाऱ्या बदलाचे प्राप्तीत होणाऱ्या बदलाचे गुणोत्तर होय. सुरुवातीला केलेल्या गुंतवणुकीमुळे अंतिम उत्पन्नामध्ये किती पटीने वाढ होईल हे गुणक सांगतो. केन्स यांच्या मते गुंतवणुकीची प्राथमिक वाढ उपभोगात बदल घडवून आणणे व उपभोगातील वाढीमुळे प्राप्तीत वाढ घडून येते. गुंतवणुकीतील बदल, उपभोगातील बदल आणि एकूण प्राप्तीतील बदल. आता आपण सूत्ररूपाने बघूया. के बरोबर उत्पन्नातील बदल भागिले गुंतवणुकीतील बदल. गुणकाचे प्रकार. गुणकाचे 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे रोजगार गुणक. रोजगार गुणकाची कल्पना R.F. कान यांनी मांडली. त्यांच्या मते व्यवसायात किंवा उद्योगात गुंतवणूक केलेल्या आरंभी रोजगारात वाढ झाल्याने अंतिम एकूण रोजगारात काही पटीने वाढते. ही वाढ दाखवणाऱ्या प्रमाणाला रोजगार गुणक असे म्हणतात. दुसरा प्रकार आहे विदेशी व्यापार गुणक. मॅकलफ आणि J.J. पोलॉक यांनी ही कल्पना मांडली. एखाद्या देशाच्या आयातीपेक्षा निर्यातीत होणाऱ्या शुद्ध वाढीमुळे त्या देशाच्या उत्पन्नात घडून येणाऱ्या अंतिम वाढीच्या गुणोत्तराला विदेशी व्यापार गुणक असे म्हणतात. सूत्रोपण आपण बघूया. KF बरोबर उत्पन्नातील बदल भागिले निर्यातीतील बदल. तिसरा प्रकार आहे गुंतवणूक गुणक. लॉर्ड J.M. केन्स यांनी गुंतवणूक गुणकाची कल्पना मांडली. गुंतवणुकीतील बदलाचा उत्पन्न व रोजगारीत होणाऱ्या बदलाचे स्पष्टीकरण यात करण्यात आले. सूत्ररूपाने K बरोबर उत्पन्नातील बदल भागिले गुंतवणुकीतील बदल. केन्सच्या मते गुणक हा समाजाच्या सीमांत उपप्रवृत्तीवर अवलंबून असतो. लोकांच्या उत्पन्नात होणाऱ्या बदलामुळे त्याच्या उपभोगात जो बदल होतो त्या बदलाच्या प्रमाणास सीमांत उपभोग प्रवृत्ती असे म्हणतात. सीमांत उपभोग प्रवृत्ती बरोबर उपभोगातील बदल भागिले उत्पन्नातील बदल. याचाच अर्थ समाजाची सीमांत उपप्रवृत्ती माहीत असली तर त्या समाजातील गुणक माहीत करता येतो. गुणकाचे सूत्ररूपाने गुणक बरोबर 1 भागिले 1 वजा सीमांत उपप्रवृत्ती किंवा 1 भागिले सीमांत बचत प्रवृत्ती. थोडक्यात केन्सच्या मते सीमांत उपप्रवृत्तीवर गुणक अवलंबून असतो. सीमांत उपप्रवृत्ती भिन्न असेल तर गुणक सुद्धा भिन्न असतो. कोणत्या सीमांत उपप्रवृत्तीला किती गुणक असतो हे पुढील पत्रकामध्ये दर्शवलेले आहे. या पत्रकामध्ये पाहिल्यानंतर ही बाब लक्षात येते की सीमांत उपप्रवृत्ती जेवढी जास्त तेवढा गुणक जास्त. सीमांत उपप्रवृत्ती कमी असेल तर गुणक सुद्धा कमी असतो. सीमांत उपप्रवृत्ती 3/4 असताना गुणक 4 असतो, तर सीमांत उपप्रवृत्ती 1/2 असताना गुणक मात्र 2 असतो. तसेच सीमांत उपप्रवृत्ती 0 किंवा 1 असेल तर गुणक अनुक्रमे 1 आणि अनंत असतो. पण या दोन्ही अवस्था प्रत्यक्षात आढळत नाही. त्यामुळे सर्वसाधारणपणे गुणक हा नेहमी 1 पेक्षा जास्त व 0 पेक्षा कमी असतो. थोडक्यात गुणक ठरविण्यात समाजातील सीमांत उपप्रवृत्ती महत्त्वाची भूमिका बजावते. याशिवाय गुणक हा सीमांत बचत प्रवृत्तीवरून सुद्धा माहीत करता येतो. सीमांत बचत प्रवृत्ती म्हणजे
लोकांच्या उत्पन्नात होणाऱ्या बदलामुळे त्यांच्या बचतीत होणाऱ्या बदलाचे प्रमाण होय. सूत्रोपाने सीमांत बचत प्रवृत्ती बरोबर बचतीतील बदल भागिले उत्पन्नातील बदल, किंवा सीमांत बचत प्रवृत्ती बरोबर 1 वजा सीमांत उपप्रवृत्ती. गुणक सीमांत बचत प्रवृत्तीच्या सहाय्याने कसा गुणक काढता येतो? गुणक बरोबर 1 भागिले सीमांत बचत प्रवृत्ती. गुणकाची गृहीत तत्वे: 1. सीमांत प्रवृत्ती कायम राहते. 2. प्रेरित गुंतवणूक होत नाही. 3. बचत बंदिस्त अर्थव्यवस्था. 4. अर्थव्यवस्थेत स्वायत्त गुंतवणूक केली जाते. 5. अर्थव्यवस्थेत अपूर्ण रोजगाराची परिस्थिती आहे. 6. किमती स्थिर असतात. 7. अर्थव्यवस्थेत बेकारी असते. 8. गुंतवणुकीवरील उपभोग प्रवेगाचा परिणाम विचारात घेतला जात नाही. 9. गुणकाच्या प्रक्रियेमध्ये गळती. 10. उपभोग हे चालू उत्पन्नाचे फळ आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण गुणकाचे कार्य बघूया. वरील सर्व विवेचनावरून आपल्याला असे म्हणता येईल की इतर परिस्थिती कायम असताना ज्या अर्थव्यवस्थेत सीमांत उपप्रवृत्ती जास्त असते तिथे गुणक अधिक असतो. त्यामुळे अर्थव्यवस्थेत वाढलेल्या गुंतवणुकीला उत्पन्नातील वाढ जास्त असते. याउलट सीमांत उपप्रवृत्ती कमी असेल तर गुणक कमी असतो. त्यामुळे उत्पन्नात किती बदल होतो हे सहज लक्षात येते. उत्पन्नात होणारा हा बदल एकदम होत नाही, तर तो विविध टप्प्यात होत असतो. आपल्याला हे पत्रकाच्या सहाय्याने सांगता येईल. वरील पत्रकामध्ये जर अर्थव्यवस्थेत सीमांत उपप्रवृत्ती 0.5 असेल तर त्या अर्थव्यवस्थेत 100 कोटीची गुंतवणुकीत वाढ झाली तर प्रथम समाजाचे उत्पन्न गुंतवणुकी एवढे म्हणजे 100 कोटीने वाढते. वाढलेल्या उत्पन्नातून अर्धे उत्पन्न बचत केले जाते. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात समाजातील खर्च 50 कोटीने वाढतो. त्यामुळे उत्पन्नात तेवढीच वाढ होते, कारण एकाचा खर्च हा दुसऱ्याचे उत्पन्न असते. त्यामुळे दुसऱ्या टप्प्यात एकूण उत्पन्न 150 कोटी रुपये होते. उत्पन्नातील बदल किंवा वाढ 50 कोटीने असते. त्यामुळे यातील निम्मे उत्पन्न खर्च होते तर निम्मे शिल्लक राहते. याचा परिणाम उपभोग 25 कोटीने वाढून उत्पन्नात तेवढीच वाढ होते. अशा प्रकारे उत्पन्नाच्या वाढीतून उपभोग व उपभोगाच्या वाढीतून उत्पन्नात वाढ ही प्रक्रिया शेवटपर्यंत राहिली असता उत्पन्नातील एकूण वाढ 200 कोटी रुपये अशा प्रकारे 200 कोटी रुपये होते. अशा प्रकारे गुंतवणुकीत होणारा अल्पसा बदल अर्थव्यवस्थेच्या उत्पन्नात फार मोठी भर घालतो. हे केन्सने गुणकाच्या मदतीने स्पष्ट केले. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी काही काळ जावा लागतो, हे लक्षात घेतले पाहिजे. गुणकाचा परिणाम लक्षात येण्यासाठी लोकांच्या हातात उत्पन्न आले असता ते खर्च करण्यासाठी किती वेळ देतात याचा विचार करावा लागतो. लोकांना मिळणारे उत्पन्न त्यांनी त्वरित व जास्त खर्च केले तर गुणक प्रक्रियेत काळ अल्प व गुणक जास्त असतो. याउलट खर्चासाठी घेतलेला काळ जास्त व खर्च कमी असेल तर गुणक प्रक्रिया काळ जास्त व गुणक कमी असतो. अशा प्रकारे गुणक प्रक्रियेचा काळ लोकांच्या खर्चाच्या प्रवृत्तीवर अवलंबून असतो. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण गुणकाची संकल्पना आकृतीच्या साहाय्याने स्पष्ट करूया. आकृतीमध्ये OX अक्षावर उत्पन्न पातळी व OY अक्षावर बचत व गुंतवणूक दर्शवली आहे. OY हा 45 अंशाचा कोन करून काढलेली रेषा आहे की जी रेषा उत्पन्न बरोबर उपभोग अधिक बचत अशी दर्शवते. म्हणजेच Y बरोबर C+S. त्याचप्रमाणे C+I हा उपभोग आणि गुंतवणूक वक्र आहे. जो वक्र OY या रेषेला N बिंदूमध्ये स्पर्श करतो की ज्या ठिकाणी OM एवढी उत्पन्नाची पातळी आहे. जर अर्थव्यवस्थेमध्ये गुंतवणुकीमध्ये वाढ झाली असता C+I हा वक्र वरच्या बाजूला सरकतो की जो C+I' असा तयार होतो की जो OY या रेषेस N1 बिंदूमध्ये स्पर्श करतो की ज्यामुळे Q(N1) एवढी गुंतवणुकीमध्ये होणारी वाढ दर्शवली जाते. तर उत्पन्नामध्ये होणारी वाढ M(M1) अशी दर्शवली जाते.
या आकृतीवरून हे दिसते की गुंतवणुकीत होणाऱ्या वाढीपेक्षा उत्पन्नात होणारी वाढ ही निश्चितच जास्त आहे. उत्पन्नात होणारी वाढ ही M1 आहे आणि गुंतवणुकीत होणारी वाढ QN1 आहे. म्हणजे उत्पन्नात होणारी वाढ M1 ही गुंतवणुकीत होणाऱ्या QN1 या वाढीपेक्षा निश्चितच जास्त आहे. म्हणून गुंतवणुकीतील बदल व उत्पन्नातील बदल यांचे परस्परांशी असलेले प्रमाण म्हणजे गुणक होय. गुणकाच्या गळत्या लिंकेजेस ऑफ इन मल्टिप्लायर. पहिले आहे बचत. उत्पन्नात होणारी सर्व वाढ उपभोगावर खर्च करण्यात येत नाही, तर त्यातील काही भाग संचय करण्यात येतो. त्यामुळे गुणकाच्या कार्यावर मर्यादा पडतात. दुसरी गळती आहे निष्क्रिय रोख रकमेचा संचय. लोकांची निष्क्रिय रोख रकमेचा संचय करण्याची प्रवृत्ती असते. हा संचय विनिमय व्यवहार, सट्टेबाजीच्या हेतूने केला जातो. लोकांनी मोठ्या प्रमाणावर रोखतेचा संचय केला तर याचा परिणाम उपभोगावर होतो व गुणक परिणाम सीमित होतो. कराच्या आकारणीमुळे उपभोग खर्च कमी होतो व त्यामुळे परिणाम गुणकाची कार्यक्षमता कमी होते. 4. जुन्या रोख्यांची खरेदी. वाढलेल्या उत्पन्नाचा भाग जुन्या रोख्यांची खरेदी करण्यासाठी वापरला तर उपभोगावरील खर्च कमी होऊन गुणकात घट होते. तसेच जुने रोखे विकून ज्यांना पैसे मिळतात त्यांनी जर ते उपभोगावर खर्च केला नाही तर एकूण उपभोगावरील खर्च कमी होऊन गुणकाच्या कार्यावर प्रतिकूल परिणाम होतो. 5. किंमत वाढ. किमतीत वाढ झाल्यास उपभोगावरील खर्च वाढतो पण मागणी मात्र वाढत नाही. उत्पन्नातील एक मोठा भाग निघून जातो आणि उपभोग, प्राप्ती व रोजगारावर प्रभाव पाडू शकत नाही. 6. वस्तू व सेवांची उपलब्धता. लोकांच्या उत्पन्नात वाढ झाली पण बाजारात पुरेशा प्रमाणात वस्तू व सेवांची उपलब्धता झाली नाही तर सीमांत उपप्रवृत्ती कमी होऊन गुणकावर मर्यादा पडते. 7. परकीय कर्जाची परतफेड. वाढलेल्या उत्पन्नाचा काही भाग परकीय कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरला गेला तर उत्पन्न प्रवाह परदेशात जाऊन गुणकास गळती लागते. 8. कर्जफेड. वाढलेल्या उत्पन्न लोकांनी जुन्या कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरले तर उत्पन्नाचा प्रवाह वेगळ्या दिशेने जाईल व उत्पन्नातील वाढीच्या प्रमाणात उपभोग खर्च वाढणार नाही. तसेच श्रीमंतांनी आपला पैसा उपभोग खर्चासाठी वापरला नाही तर उत्पन्न प्रवाहातून तेवढा पैसा कमी होईल आणि गुणकाचा प्रभाव कमी होईल. 9. रोजगाराची मर्यादा. केनच्या मते पूर्ण रोजगाराची मर्यादा ओलांडल्यानंतर गुणकाचा उत्पन्न वाढीचा गुणकावर परिणाम दिसून येत नाही. पूर्ण रोजगाराची पातळी ओलांडल्यानंतर गुंतवणुकीची वाढ झाली तरी उत्पन्नात वाढ न होता केवळ किमतीच्या पातळीत वाढ होते. 10. आयात. दुसऱ्या देशातून आयात केलेल्या वस्तूवर करण्यात आलेला खर्च प्राप्तीत अथवा रोजगारीत वाढ करीत नाही. अशा प्रकारे गुंतवणुकीद्वारे प्राप्तीत झालेल्या वाढीचा काही अंश आपण वस्तूचे देणे फेडण्यासाठी दुसऱ्या देशात जातो व याचा उपयोग अंतर्गत उपयोग वाढीसाठी होत नाही. परिणाम गुणकाचा प्रभाव कमी होतो. आता आपण गुणकावरील टीका बघूया. 1. उपभोग फक्त उत्पन्नावर अवलंबून असतो. ड्युसनबेरी यांच्या मते उपभोग हा शेजाऱ्याच्या उत्पन्न प्रदर्शन परिणाम, भविष्यात निश्चित उत्पन्न मिळण्यासाठी केला जाणारा संपत्ती संचय अशा विविध घटकावर अवलंबून असतो. पण केनच्या मते उपभोग उत्पन्नावर अवलंबून असते हे चुकीचे आहे. 2. सीमांत उपप्रवृत्ती म्हणजे गुणक. हॅबरलर यांच्या मतानुसार केन्स यांचा गुणक म्हणजे सीमांत उपप्रवृत्तीचे दुसरे नाव आहे अनिश्चितता. गुणक हे एक गणितीय साधन असल्यामुळे त्यांचा निश्चित अंदाज येत नाही. 4. प्रवृत्ती गुंतवणुकीचा विचार केलेला नाही. केन्सने मांडलेला गुणवत्ता हा आणखी एक महत्त्वाचा दोष आहे. आरंभिक गुंतवणुकीतील निर्माण झालेल्या भागाचा गुणकात समावेश केला जातो. निर्माण झालेल्या बचतीमधून केल्या जाणाऱ्या प्रवृत्ती गुंतवणुकीचा विचार गुणकात केला जात नाही. 5. गुणकाची कल्पना स्थायिक आहे. गुणक तत्वाचे विवेचन स्थिर स्वरूपाचे आहे. आधुनिक गतिमान अर्थव्यवस्थेतील बदलाचे विवेचन करण्यास ते गुणक असमर्थ ठरते. 6. अपूर्ण रोजगाराचा गृहीतावर.
केन्सचे गुणक तत्व हे अपूर्ण रोजगाराच्या गृहीतावर आधारलेले आहे. टीकाकारांच्या मते केन्सने अपूर्ण रोजगार ही सामान्य स्थिती व पूर्ण रोजगार ही विशेष स्थिती मानली आहे. 7. कालहरण. उत्पन्न आणि उपभोग खर्च यांच्यामध्ये कालहरण नसते असे गृहीत धरले आहे, परंतु प्रत्यक्षात मात्र उत्पन्न मिळाल्यापासून खर्च होईपर्यंत काही काळ जातो. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण गुणकाचे महत्त्व बघूया. 1. व्यापार चक्राच्या अभ्यासात उपयुक्त केन्सने मांडलेला गुणक पूर्ण रोजगार गुणक, मूल्य गुणक इत्यादी वेगवेगळ्या प्रकारच्या गुणकामध्ये विकसित करण्यात आला. गुणकाच्या सहाय्याने व्यापार चक्राचे नियंत्रण आणि व्यापार चक्राबद्दलचे अंदाज करता येईल. 2. उत्पन्न व रोजगार वाढ यांचे स्पष्टीकरण गुणकाच्या सहाय्याने उत्पन्नामध्ये व रोजगारात कशी वाढ होते याचे स्पष्टीकरण करता येते. 3. रोजगारात वाढ करण्यासाठी गुंतवणुकीचे महत्त्व स्पष्ट करता येते. केन्सने गुणकाच्या सहाय्याने दाखवून दिले की प्राथमिक गुंतवणुकीमुळे उत्पन्न आणि रोजगारात टप्प्याटप्प्याने कशी वाढ होते. केन्सच्या मते गुंतवणूक हा एक क्रियाशील घटक आहे. गुणक भांडवली गुंतवणूक करून उत्पन्न व उपभोग यातील अंतर कसे भरून काढता येते आणि त्यामुळे उत्पन्नात आणि रोजगारात कशी वाढ होते यावर गुणक प्रकाश टाकतो. 4. लाभ प्रेरणा. सरकारी स्वायत्त गुंतवणुकीचे महत्त्व गुणकाने सिद्ध केले आहे, कारण सरकारी गुंतवणुकीमुळे देशातील उत्पन्न व रोजगारीत वाढ होते. 5. प्राध्यापक सॅम्युएल्सन यांच्या मते तुटीचा अर्थ भरणा प्रभावी कसा ठरतो याचे विवेचन गुणकाच्या सहाय्याने करता येते. मंदीच्या काळात व्याजदर कमी करून चालत नाही, कारण या काळात भांडवलाची सीमांत लाभक्षमता अत्यंत कमी असते. त्यामुळे अल्प व्याजदर गुंतवणुकीला चालना देत नाही. अशा वेळी सरकारने तुटीचा अर्थभरणा या मार्गाचा वापर करून सार्वजनिक खर्च वाढवावा, त्यामुळे उत्पन्न व रोजगारात वाढ होईल. विद्यार्थी मित्रांनो, या संदर्भ ग्रंथ आणि पुस्तकाच्या आधारे आपण ही संकल्पना समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.